विजय तेंडुलकर तुम्हाला जास्त का आवडतात? का आवडू नयेत? ऑफकोर्स. नाही, कारण ना आपल्याकडे ना, म्हणजे मी आता थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की एक तर आपल्याकडे असं असतं की एक हे एक्सपेरिमेंटल नाटकं, ही पॅरलल नाटकं म्हणजे कळतच नाहीत, काहीतरी दुर्बोध करतात, गूढ करतात वगैरे. तर असं नाही आहे. नाही तर मग एकदम कमर्शियल. तर आपल्याकडे म्हणजे ते फिल्म्स असो किंवा नाटकं असो, की ते क्लासेस आणि मासेस असा एक खूप मोठा डिवाइड आहे आपल्याकडे. तेंडुलकर ही जी व्यक्ती होती ना, या व्यक्तीने जे लेखन केलंय ते क्लासेस मासेसच्या पलीकडचं आहे. त्यांनी स्त्री हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं हे होतं की स्त्री पात्र आणि त्या स्त्री पात्रावरती होणारे अन्याय आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींवरती इतकं थेट भाष्य करणारा दुसरा लेखक मला मराठीतला माहीत नाही. आणि नाटक असं लिहायचं की ते शेवटच्या माणसापर्यंत तर पोहोचेलच, पण समाजाच्या कुठल्याही घटकापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. कोणालाही ते नाटक, तुम्ही त्यांचं कुठलंही नाटक काढून बघ, असं होणार नाही की नाटक मला कळलं नाही, असं होणार नाही. म्हणून ते जास्त हाणायचं, हार्ड हिटिंग ज्याला आपण म्हणतो, आणि इतके पदर त्याला असायचे. बरं, त्यांनी काहीही सोडलं नाही. त्यांनी उच्चभ्रू समाजातला पण जे काय एक अनागोंदी असते ती बाहेर काढली. त्यांनी जातीवरती त्यांची नाटकं आहेत. कन्यादान नावाचं त्यांचं नाटक आहे की जो उलटा जातीयवाद त्याच्यावरती त्यांनी नाटक लिहिलं. त्यांनी ते घाशीराम कोतवालसारखं नाटक आहे. तर त्यांच्यावरती सतत आरोप होत गेले, पण त्यांचं म्हणणं तेच होतं की मी या धर्मात राहतो ना, मी या धर्माचा आहे ना, तर मी या धर्मातल्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या का नाही सांगायच्या. इतका डेअरिंगबाज लेखक, कशाचाही विचार न करता फक्त कला म्हणून लिहिणार, आणि त्याचबरोबर त्यांच्या कथा आहेत त्यांचं, तर ते इतकं कमाल आहे ना, असा दुसरा कुठला लेखक मला मराठीतला माहीत नाही आहे. म्हणून तेंडुलकर. आणि पुन्हा क्राफ्टवरची त्यांची, म्हणजे जर तू हे सगळं बाजूला सोडलंस आणि जर तू एक अभ्यासू वृत्तीने त्यांचं नाटक बघायला घेतलंस, वाचायला घेतलंस, तर क्राफ्टवरची त्यांची जी कमांड होती ती कायच्या काही होती. आणि काय कॅरेक्टर्स आणि काय बाया त्यांनी, म्हणजे कॅरेक्टर्स बाया त्यांनी तयार केलेत की शांतता कोर्ट चालू आहे मधली बेणारे असेल, किंवा सखाराममधली लक्ष्मी आणि चंपा असेल वगैरे, हे अजरामर आहेत. तर असं कोण करतं? आणि मला ते फार, म्हणजे एखाद्या स्त्री लेखिकेकडनं ते आलं असतं तरी पण त्याला एक काहीतरी, एखाद्या पुरुष लेखकाकडनं इतकं थेट आणि इतकं रॉ आणि आहे त्या भाषेत मांडता येणं, आणि ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून ते मला प्रचंड आवडतं. पण जसं तुम्ही म्हणालात की ते खूप थेट आणि निर्भीडपणे लिहायचे किंवा व्यक्त व्हायचे, तर निर्भीडपणा पण थोडासा कुठेतरी इफ वी ट्रेस बॅक आला असू शकेल का त्यांच्याकडून? असू शकेल नक्कीच. म्हणजे अजून तेवढा आला आहे असं मला वाटत नाही, पण जो काही थोडाफार आला असेल तो हो, बरोबर बोलतेस तू. कारण हां, म्हणजे अशी व्यक्ती. आणि मी त्यांचा ना किस्सा सांगतो, फार गमतीशीर किस्सा आहे की आम्ही काय केलं होतं, समन्वयमध्ये असताना त्यांची नाटकं वाचली होती एक 12-15-20 दिवस, आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी तेंडुलकरांना संदेशनी बोलावलं आणि प्रश्न विचारा असं. वाव. तर आम्ही म्हणलो हे काय, आणि ना आता विचार करा, इतका मोठा लेखक आहे समोर, आम्ही सगळे असे बसलो होतो की ते साक्षात तेंडुलकर बसलेत समोर, आणि काहीतरी मी असं बोलता असं म्हणलं की मला सर हा प्रश्न विचारायचा आहे, पण नाही विचारत. तर ते म्हणले का रे, का नाही का काय झालं तुला मला राग येईल असं तुला वाटतंय का? म्हणलं नाही. मग का नाही विचारत आहेस? तर म्हणलं नाही, मला ना हे नाही आवडले त्यातलं. ते म्हणले अरे मग तू विचारायलाच पाहिजेस, असं कसं? आणि मी म्हणलं अरे यार काय माणूस आहे, असं कोण म्हणतं? त्यांना काही सिद्ध करायचं नाही आहे इथे. पण आणि मग ते म्हणले की तुम्हाला नसेल आवडलं तर सांगायला शिका मोकळेपणाने, तुम्ही क्रिटिसिझम घेतला पाहिजे, म्हणजे हेही तुम्ही शिकता पुन्हा. तर आणि इतक्या शांतपणे त्यांनी उत्तरं दिली, आणि आम्ही अत्यंत मूर्खासारखे प्रश्न विचारत होतो, पण त्यांनी आम्हाला अजिबात अशी जाणीव नाही होऊन दिली की काय. त्यांनी तितक्याच गांभीर्याने आम्हाला त्याची उत्तरं दिली, आणि फार मजा आली. तर ते पण आहे की ते मोकळेपणा, प्रामाणिकपणा, सचोटी आणि निर्भीडपणा. आणि त्यावेळेला मला असं वाटतं ते किती महत्त्वाचं असलं असेल की कोणीतरी, म्हणजे आपल्यापेक्षा इतका मोठा माणूस आपल्याला सिरियसली घेतोय. एक्झॅक्टली. लाईक जस्ट दिस फिलिंग की तुम्ही कोणीतरी मूर्खच आहात आणि तुम्हाला काही अक्कलच नाही, या झोनमधनं न येता तुमचा प्रश्नही व्हॅलिड असू शकतो आणि तुम्ही पण त्याला इनव्हॅलिडेट नाही करता कमा. हेच मुळात एक किती मोठा आय ओपनर आहे. एक्झॅक्टली. तर हे सगळं समन्वयमध्ये खूप व्हायचं, त्यामुळे जे काय आहे ते इंटरेस्टिंग प्रोसेस आहे.